सुरेश धसांचा नवा अंदाज, भाऊ खुद म्हणाले, कल खेल में हम हो ना हो गर्दिश में. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर राज्यातील आणि राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला आहे तरी अद्याप मुख्य आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही आणि अशातच सरपंच देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बीडमधली सरपंच हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सातत्यानं मागणी लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलत असताना सुरेश धसांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. सुरेश धस यावेळी काहीसे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तर पुन्हा एकदा सुरेश धसांनी आका म्हणत सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या मास्टर माइंडवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे. आका अंबानींना मागे टाकतात की काय अशी मला शंका आहे. आकांकडे काम करणाऱ्या अनेकांच्या नावावर जमिनी आहेत. पुण्यातील मगरपट्ट्यात आकाने एक अख्खा फ्लोअर विकत घेतला आहे ज्याची किंमत मार्केटमध्ये 75 कोटी आहे. हा फ्लोअर आकाच्या चालकाच्या नावावर आहे असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे. अरे संतोष देशमुखने तुमचं काहीच बिघडवलं नव्हतं रे. फक्त एक दलिताचं पोरग त्याच्या तोंडात मारली म्हणून माझ्या गावातल्या दलिताच्या लेकराच्या तोंडात का मारली म्हणून आडवं होऊन त्यांनी एक तोंडात मारले होते रे. तुम्ही दुसऱ्या दिवशी केजाला बोलून त्याच्या 100 तोंडात हाणायला पाहिजे होता. 100 तोंडाच्या हाणून सोडून द्यायला पाहिजे होता. आमचा सरपंच गप्प बसला असता. पण तुम्ही ज्या पद्धतीने मारलाय, ज्या निर्घुणतेने मारलाय याच्यात तुम्हाला माफी नाही. करता आली तर सगळ्यांना माझी विनंती, ह्या कुटुंबाला तुम्हाला काय जे पैठणचे जे कोणी प्रमुख मंडळी असेल त्यांच्या वतीनं काय करता येईल ती मदत करा. सोमनाथला सुद्धा करा. सोमनाथ सुद्धा 3ऱ्या वर्षामध्ये शिकणारं लेकरू होतं, त्यालाही मदत करा. अरे शेवटी आपण एक, कुणी उत्तर म्हणतो हे समाजाचा मोर्चा ते समाज, अरे समाजाचे वगैरे मोर्चे नाही, हे सगळ्या समाजाचे मोर्चे, ते सगळे समाजाचे माणसं बसले. म्हणून मला मुद्दे भटकायसाठी मनोज दादा या मुद्द्यावरून मुद्दे भटकावण्यासाठी कधी कलाकार आणले जातात. मध्येच मी नाही बोलणार परंतु दीपक भाऊ केदार बोललेत. असे काही लोक ज्यांच्या प्रिपेअर कार्ड मधलं चार्जिंग संपलं की लगेच चार्जिंग केलं की कोणीकडे बोलायला सुरू करते. असे प्रिपेअर कार्ड रिचार्ज पुढारी या महाराष्ट्रामध्ये व्हायला ते काहीही बोलते. आमच्याकडे फार माहिती, डेला रिसॉर्ट लोणावळा इथं 8-8 दिवस कोण कोणाबरोबर मुक्कामाला होतं ह्याची सुद्धा माहिती माझ्याकडे सुरेल. मी काय सांगायला लागले हा. आणि म्हणून मला अधिकचं काही बोलायचं नाही. अरे ज्या गुन्ह्यामध्ये अनिल पाटील, अनिल भोसले पुण्याच्या जेलमध्ये, तो गुन्हा आमच्या परळीच्या लोकप्रतिनिधींनी 3दा केलाय. तरी सुद्धा तो मात्र जेलमध्ये 5 वर्ष आणि आमचा लोकप्रतिनिधी मोकळा सुटतो. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. परंतु हे आका इतने करोड लेके तो जाएगा कहा. मी मुकेश से गाणं ऐकलं होतं, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहा. कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा. हा असं काहीतरी गाणं. ते लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया. इतका माल कमवून काय करायचे. खुदा के पास तो ऐसा जाने का है 3.5 फूट में. 3.5 फुटाचा पेक्षा लय पैशावाला आहे म्हणून 50 फुटाचा मड रचलेलं बघितलंय का कोणी? नाही ना. अरे 5,000 कोटीची प्रॉपर्टी असणाऱ्याला सुद्धा 3.5 फुटातच जावं लागतंय. आणि आमचं गरीब रोज हातावर पोट आहे त्याला सुद्धा 3.5 फुटातच घाल. आका तुला एवढं कमवायची गरज काय होती रे. आणि एवढं करून आमचं लेकरू मारलं का तू.
कशासाठी मारलं, ज्या पद्धतीने मारले, व्हिडिओ शूटिंग काढले, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात टाकलंय. हे इतकं बेकार पद्धतीने तुम्ही मारलंय. तितक्याच बेकार पद्धतीने जल्लाद ज्यावेळेस तुम्हाला फाशी देईल त्यावेळेसचा तुमचा चेहरा आम्हाला बघायचा, हे नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला चेहरा बघायचा आहे तुमचा फाशी गेलेल्याचा. आणि प्रतिमोर्चे काढणाऱ्यांनो, कशाचा मोर्चा काढताय याचं तरी भान ठेवा रे. कशासाठी मोर्चा काढताय, कोणासाठी मोर्चा काढताय, कोणासाठी निवेदन देताय याचं भान ठेवा. कदाचित उद्या तुमच्यावर ही पाळी आल्यावर दुसरं काय म्हणन त्याचं काय. आणि अरे बाजू घ्यायची, मोर्चा काढा, तुमच्या नेत्याबद्दल बोला, पण संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? संतोषच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला का दिसत नाहीत? त्याच्या मुलाच्या डोळ्यातले पाणी का दिसत नाही? त्याच्या भाऊजाईच्या डोळ्यातलं पाणी का दिसत नाही? म्हणून माझी विनंती की जनतेमध्ये आज जो हा राग आहे, रोष आहे, हा राग आणि रोष जोपर्यंत द्रौपदी मुर्मू मॅडम यांची दयेची याचिका फेटाळून लावत नाहीत तोपर्यंत हा जोश आणि जोर तुमच्या माझ्या सर्वात राहावा, टिकावा, अशा प्रकारची विनम्र विनंती या ठिकाणी करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.